हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. संडे तर संडे स्पेशल म्हणजे स्पेशल असं काही नाही. आरूचा अभ्यासाचा क्लास असतो, तो धाराशिवला, तर तिला क्लासला घेऊन जायचं आहे. आणि बरेच दिवस झालं कुठेच गेलो नव्हतं आणि सुट्ट्या पण संपल्या, सुट्ट्यात पण कुठेच गेलो नाही. तर जाता जाता आम्ही रामलिंगला जाणार आहोत. तर त्यासाठी सर्व तयारी करून झाली आणि स्वयंपाक देखील बनवून झाला माझा. देवपूजा बाकीचे कामं पण आवरली आणि आता 11:30 वाजलेत. आता आम्ही निघणार आहोत. आम्ही जेवण वगैरे तिथंच करणार आहोत, त्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला, डबे वगैरे पॅक केलेत. आणि इकडे ध्रुव, आरू आणि आरूचे पप्पा मोबाईल बघत बसले. चला लवकर, चला चांगलं आहे माझं. सगळ्यांच्या अगोदर सगळ्यांच्या अगोदर ध्रुवचं झालं. चला गेलो, चष्मे घे आणि टोपी घे. चला चला यारू, या लॉक घे यारू, घेऊन ये चष्मे. आणि याच्यामध्ये चिवडा घेतला आहे, त्यानंतर काठी शेव कोण खाणार आहे, चकली घेतली, पाण्याच्या बॉटल पण भरून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये मेथीची भाजी, चपाती, बरंच काही घेतले. पप्पांना चला म्हणावं, झालं म्हणावं मम्मी. काय फोटो काढू देत नाही ते, काढायला लवकर, मला जायचंय बघ. मग उतर घ्यायला हा का, जरा टोपी घाला त्याला, चष्मा आणि टोपी. हां हे घालाय बाळा. दादाचा क्लास किती असते, काय क्लासचं मला माहित नाही. कुठे थांबलो तर आपण ध्रुव, उसाचा रस पिण्यासाठी. आम्ही थांबलो तर रस पिण्यासाठी उसाचा. आपण एकदा थांबलो होतो का नाही होता, होय ना. आला रस वर पटाकला कर भया, थोडा टाकला देत झाला. मग सांगायला पाहिजे होतं अगोदर त्यांना. काय द्या मला बस तुमची, टाकाय मीठ टाक घ्यायचं थोडं. बस ना, बस आहे बस. छान आहे ना रस, होय का नाही? म्हणजे काय ना, मस्त आहे रस. हे ठिकाण कुठं आहे बघा बरं. बार्शी जामगाव रस्त्यावर, म्हणजे बार्शी येरमाळा रोडवर आहे. बार्शी लातूर रोडवर, जामगावच्या पुढं. चांगला आहे इथं रस हे प्यायला. आणि बसायला पण मस्त आहे. कसलं मोठं झाड आहे वडाचं. मोठं आहे का इकडे कोण आहे रस पिणारा? आरू तर घेतो. बर्फ पिला, खाल्ला पिला. काही मीठ किती टाकायची थोडी, चांगलं असते मीठ. ते काय नाही, सेंद्रिय मीठ आहे. कमी कमी ह्याच्यामध्ये होतं, सेंद्रिय मीठ आहे. अगं लय स्वस्त. प्लॅन इज कॅन्सल. आता आम्ही निघालो आहोत येरमाळ्याला, म्हणजे रामलिंगला जाणार होतो अगोदर, पण आता निघालो आहोत येरमाळ्यासाठी. येळाईचं दर्शन घ्यायला, त्यानंतर मग बघू पुढे वेळ भेटला तर मग रामलिंगला जायचं, नाही तर कुठे आरूच्या क्लासला. बघा या इथे डोंगरावरती शेती, पायऱ्यांची अशी शेती इकडे असते का नाही, उत्तराखंड. टेरेस फार्मिंग बघा, आरूला माहिती. चला ऊन पडले, इथेच 1 वाजले. आणि सध्या हा जो रोड आहे तो येरमाळ्याकडे जातो. तर आता जवळपास 2-3 किलोमीटर अंतर येरमाळा आहे. येऊन पोहोचलो आता येरमाळ्यामध्ये. आम्ही आलो आता येरमाळ्यामध्ये. यार यायचं कसला पेढा पेढा हवाई पेढा वगैरे घेतला आणि आता वरती निघालो, पायऱ्या चढून मंदिरामध्ये. वरती मंदिर आहे उंचावरती. तरी नवस बोललेला कापूर जाळते, ठीक आहे लोक वरपर्यंत आहे. मस्त आहे, पिल्लू पप्पाच्या खांद्यावरचे असते. दरवेळेस ते दिवस ते. पप्पांना दम लागला. आणि खूप सारी गर्दी होती, सुट्टीचा पण दिवस होता त्यामुळे. आणि बघा अशी आख्यायिका आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला होते त्यावेळेस सीतामातेचे हरण केले होते रावणाने, त्यावेळेस त्यांच्या शोधासाठी ते या डोंगरावरती पण आलेले. तर त्यावेळेस माता पार्वतीने सीतेचे रूप घेतलेले. तर तेव्हाच प्रभू रामचंद्राने त्यांना ओळखले आणि म्हणाले
की मी तुला ओळखली आणि तू मूळ स्वरूपात येऊन या इथे स्थायिक होऊन भक्तांचे कल्याण कर. तेव्हापासून येडाई या नावाने या इथे माता पार्वती स्थित आहे व येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचं पालन पोषण करते किंवा त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. आणि घरातून निघायलाच आम्हाला उशीर झाला, म्हणजे 12 वाजून गेलेले. तर बघा या इकडे आता इथे टी व्हीवरती स्क्रीनवरती दिसत आहे येडाई माता. तिथूनच दर्शन घेतलं बाहेरून, कारण खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती. बघ कसं खाते तिथं मी त्या मठात खात नव्हतं का महाराजांचं झरेगावच्या ना. आणि ते पिलूला दे की पप्पाला ते मोठा ती पप्पाला दे. अरे ते का खाल्लं खाली गर्दी. दर्शन वगैरे घेतलं आणि आता मी निघालो आहोत धाराशिवला, कारण आरूचा क्लास असतो आणि क्लासचा टायमिंग पण होत आलेला. रस्त्यामध्ये म्हणजे घरूनच जेवणाचे डबे घेतलेले, त्यामुळे आता जेवण करायला बसलेलो आहोत. आणि चकली त्याच्या आवडतीची, आणि याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी, लोणचं आहे, मेथीची भाजी, त्याच्यामध्ये चिवडा, करंजी एक कुठे गेली करंजी, ती तिखट आहे. जेवण करून 3 वाजत आले. आरूचा क्लास 4 वाजता बघू. चेहरा दाखव. चेहरा दाखवला तरच परीकडे येणार. दीदीला क्लासला सोडलाय ना, आता परीकडे जायचं. परीला लय आवडते की नाही पाणीपुरी. चला घराकडे. कुठून आणायचे खेळणे? चालली बघ. परू भैया कुठे आपला ध्रुव दादा? बोलव दादा. कुठे आहे ध्रुव? ध्रुव कुठे आहे? बोलव. थांब परत देते तुला. काय म्हणला ध्रुव? येतो म्हणला. परूची फेवरेट पाणीपुरी आणली आहे. आवडते का तुला पाणीपुरी? आवडते. पाणीपुरी खायली. मला नको खायची. का रे? तुला सायकल खेळायची का? मामाने केक आणलाय. कुणाला आणलाय? कुणाला? एक ध्रुवला, एक परूला, एक ऋतू भैयाला आणि एक आरू दीदीला आहे ना. देऊ प्लेट? दे प्लेट घे छोटी. आम्ही चाललो. बाय बाय. पी दे की. पी दे. मला बाय. हां. आरूचा क्लास करेक्ट 6 वाजता सुटला आणि तिला घेतलं आणि आता मी रिटर्न निघालो आहोत बार्शीला जाण्यासाठी. जवळजवळ 1-1.5 तासामध्ये पोहोचू, कारण कुठेतरी थांबून आम्ही चहा वगैरे पिणार आहोत. कॅडबरी नको मला. चहा प्यायचा आरू आता. आणि आम्ही आता होता का बार्शीच्या जवळ. किती किलोमीटर राहिले बार्शी? 5-6 किलोमीटर. 5-6 किलोमीटर. चहा पिण्यासाठी थांबलो. आरूचा क्लास सुटला 6 वाजता, तिथून निघालो. आणि इकडे ध्रुवने दादाची जर्किन घातली, मामाने आणून दिली का नाही तुला. आणि इकडे आरू आणि ध्रुव डेअरी मिल्क खात आहेत. चहा काय नाव आहे? अमृत चहा पाणी गुळाचा ना. हो फ्री होतं बघा. ध्रुवला पण जस्ट आत्ताच घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे हो. आणि त्यानंतर मला तर काही भूक नाही. चहा वगैरे पिले. आता ही मुलं ते जेवतील. दादा पण आजच आला. हो थांबा होता हात पाहिजे. खूप दमल्यासारखं झालं. चेंज वगैरे केलं आणि व्हिडिओचं एंड करायचं राहूनच गेलं. तर व्हिडिओ ते एंड करते. व्हिडिओच्या ठिकाणी व्हिडिओसोबत स्वामी समर्थ.